लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या 102 मतदारसंघातील प्रचार उद्या संपणार। महाराष्ट्रातल्या 5 लोकसभा मतदारसंघात हातगाईचा प्रचार। पुण्यात उद्या मवियाचं जोरदार शक्ती प्रदर्शन। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकर निवडणुकीसाठी भरणार उमेदवारी अर्ज। महायुतीनं 45+ जागा जिंकल्यास ठाकरेंनी राजकारण सोडावं। मवियानं 18 जागा आल्यास राजकारण सोडेल, आशिष शेलारांनी लावली उद्धव ठाकरेंची पैज। 80% लोक शिंदेसोबत असल्यानं त्यांना पक्ष चिन्ह मिळाले। राष्ट्रवादी पक्ष चोरला नसल्याची अजितदादांची ग्वाही। सांगलीवरून उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये 36चा आकडा। बंडखोरांना आवरण्याचा उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला सल्ला। विशाल पाटलांवर अन्याय झालाय, वसंतदादाचा वारसा पुढे नेण्यास विशाल सक्षम। विशाल पाटलांची सत्तेत तांबेंकडून पाठराखण। भाजपचा उमेदवार नसेल तर विनोद पाटील उमेदवार हवा। संभाजीनगरच्या भाजपच्या 8 माजी नगरसेवकांची मागणी। मोदी लाटेवर विसंबून न राहण्याचा नवनीत राणांचा कार्यकर्त्यांना सल्ला। वादानंतर नवनीत राणांचं वक्तव्यावरून घुमजाव। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दिलासा नाहीच। आरक्षणावरील सुनावणी 13 जूनपर्यंत स्थगित। अंतरिम दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। छत्तीसगड निवडणुकीच्या काळात हेलिकॉप्टरच्या मागणीत तब्बल 40% वाढ झाली आहे। प्रचारासाठी नेत्यांकडून हेलिकॉप्टरची बुकिंग करण्यात आली आहे। भाजपला 400 पार फक्त संविधान बदलण्यासाठी करायचे, त्यामुळे संविधान बदलणे देशासाठी धोक्याची घंटा, असं आदित्य ठाकरेंनी भाजपला टोला लगावला। अमरावतीत आनंदराज आंबेडकरांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली। 19 एप्रिलला प्रकाश आंबेडकरांची सभा। शशिकांत शिंदेंनी कृषी बाजार समितीत घोटाळा केलाय। उदयनराजेंचा आरोप करण्यात आला। भ्रष्टाचार सिद्ध झाला तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शशिकांत शिंदेंचं उदयनराजेंना प्रत्युत्तर। शेतकी कॉलेजला चव्हाणांनी परवानगी नाकारली। उदयनराजेंचा पृथ्वीराज चव्हाणांवर आरोप। उदयनराजेंनी कॉलेजचा प्रस्ताव कधीच आणला नाही, चव्हाणांनी आरोप फेटाळला। महायुतीत पालघर लोकसभा जागेचा तिढा कायम। भाजपचे दिनेश शर्मा, रवींद्र चव्हाण पालघरचा दौरा करणार। काँग्रेसचे उमेदवार रणदीप सुरजेवालांवर निवडणूक आयोगाची कारवाई। हेमा मालिनींबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं। सुरजेवालांना 48 तास प्रचार करण्यावर बंदी। यूपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर। आदित्य श्रीवास्तवने पटकावला पहिला क्रमांक। दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारांची घोषणा। गायक AR रहमान, अभिनेते अशोक सराफ यांना पुरस्कार जाहीर। मालेगावात भाजप विरोधात सभेचा भाजप कार्यकर्त्यांकडून भांडाफोड। भाजप कार्यकर्त्यांनी भर सभेतून बॅनर काढल्यानं राडा। पुण्यातल्या बाणेर परिसरात पावसाच्या सरी। पावसाच्या आगमनामुळे पुणेकरांची उकाड्यापासून सुटका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।